नमस्कार मंडळी, आज आहे अष्टमी म्हणजेच नवरात्रीचा 8वा दिवस आणि आजचा रंग आहे गुलाबी। तर इथे आपला जास्वंदीला बघा मस्त आज गुलाबी रंगाचं फूल आलेलं, तर ते बाप्पाला वाहिलं, सकाळची पूजा झाली आणि इथे आपल्या सदाफुलीला सुद्धा गुलाबी फुलं आलेली, तर ती इथे हॉलमध्ये घंगण्यात ठेवली मस्त पाण्यामध्ये। आणि सकाळचं माझं आवरून घेतलं सगळं फटाफट आणि मी माझी तयारी केली। गुलाबी रंग होता तर म्हटलं गुलाबी रंगाची साडी घालूया। इथे बाबूचं सुद्धा सकाळचं आंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं आणि त्याचा तो खेळत होता आणि मी रांगोळी सुद्धा काढलेली, तर ते मी तुम्हाला दाखवत होती। पण सकाळी मी आज सगळं घाईघाईत फटाफट आवरत होती कारण बाहेर यायचं होतं मला, म्हणून मी रांगोळी काढताना पूजा करताना वगैरे काही जास्त शूट केलं नाही। मग बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिले नारळ वगैरे घेतली आणि आता सगळ्यात पहिले आम्ही आलो आहोत संतोषी मातेच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी। आणि जे माझे नेहमीचे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांना माहिती असेल की दरवर्षी अष्टमीला आपण देवीची ओटी भरतो, कधी 5 देवी तर कधी 7 किंवा 9, जसं होईल तसं आपण ओटी भरत असतो। तर आता सगळ्यात पहिले इथे आपण संतोषी मातेची ओटी भरणार आहोत। अशा प्रकारे निवांत देवीची ओटी भरून झाली, मस्त दर्शन झाले आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती। आणि आता आम्ही आलो आहोत आई मोठ्या देवीच्या मंदिरात आणि इथे तशी बऱ्यापैकी गर्दी होती, पण म्हटलं ठीक आहे चला, जास्त वेळ लागला नाही, तर इथे सुद्धा ओटी भरून घेतली। हे छोटंसं साई मोठ्या देवीचं मंदिर आहे आणि इथे आम्ही नेहमी येत असतो। तुम्ही बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं असेल, तर इथे सुद्धा गर्दी जरी असली तरी बऱ्यापैकी निवांत आमचं दर्शन झालं, ओटी भरून झाली आणि मग आम्ही इथून निघालो। आज बाहेर भरपूर ऊन होतं, म्हणजे काल तसा बराच पाऊस झाला, त्या मानाने आज भरपूर ऊन होतं आणि त्यामुळे गरम देखील तितकंच होत होतं। आणि आता आम्ही आलो आहोत आई एकविरा देवीची ओटी भरण्यासाठी आणि इथे सुद्धा फारशी गर्दी नव्हती, म्हणजे इथे दरवर्षी भरपूर गर्दी असते, पण ह्या वर्षी मी म्हटलं दुपारीच जाऊया, कारण संध्याकाळी जर मी आले असते तर भरपूर अशी गर्दी असल्यामुळे बराच वेळ गेला असता माझा आणि घरी इतका वेळ बाबूला एकटं सोडून बाहेर थांबू शकत नाही, त्यामुळे मग सकाळीच मी सगळं फटाफट आवरलं आणि मग हे आले मला घेण्यासाठी आणि आम्ही दोघं जण निघालो बाहेर। दरवर्षी मम्मी आणि मी येत असतो, पण ह्या वर्षी बाबू मम्मीकडे आहे घरी, तर मम्मी त्याला सांभाळते, तर म्हटलं आम्ही दोघांनी जावं आणि मग अशा रीतीने आम्ही दोघं आलो आहोत ह्यावर्षी ओटी भरण्यासाठी। आणि हे सुद्धा असतात तसे सोबत दरवर्षी, तर मागच्या वर्षीसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आणि अशा प्रकारे आमची एकविरा आईची ओटी भरून झाली। त्यानंतर मग आता आम्ही इथे आलो आहोत, ते म्हणजे आपल्या घराशेजारी इथे सुद्धा देवी बसते दरवर्षी, तर मग आता तिथे आलो ओटी भरण्यासाठी। आणि इथलं डेकोरेशन मला आवडलं, फार साधं सिंपल होतं, मस्त असं फुलांचं, जास्त बटबटीत नव्हतं, तर मग ते छान वाटलं मला सिंपल असं, म्हणून मी तुम्हाला दाखवत होती। तर इथे सुद्धा ओटी भरून घेतली आणि म्हटलं आता घराजवळ आलो आहोत, तर मग आम्ही जरा वेळमध्ये घरी आलो। बाबूला म्हटलं काय करतोय, तर काय नाही बघूया, कारण बराच वेळ बाहेर होतो, तर तो मस्त मम्मीसोबत खेळत होता। त्यानंतर मग तो मम्मीनं त्याला झोपी लावलं, मग आम्ही पुन्हा लगेचच निघालो आणि इथे आता आम्ही घराजवळच राजश्री ताईकडे आलो आहोत, कारण तिच्याकडे सुद्धा दरवर्षी देवी असते, तिच्याकडे सप्तशृंगी माता बसते, तर मग आम्ही इथे येऊन सप्तशृंगी मातेची सुद्धा ओटी भरली। यांनी सुद्धा दर्शन घेतले, नमस्कार केला, त्यानंतर मग तिने आम्हाला प्रसाद दिला आणि आम्ही लगेचच निघालो। जास्त वेळ थांबता नाही आलं, कारण पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि त्यात बराच वेळ जाणार होता, तर मग आम्ही जितकं फटाफट होईल तेवढं आवरत होतो। इथे बघा तिने किती मस्त असं देखावा केला होता घरातल्या घरात। त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आता पुढे आपण जात आहोत, ते म्हणजे कालीमातेच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी। तर आम्ही बाजारातून चाललो आहोत, कारण बाजारात सुद्धा थोडंफार आमचं काम होतं, तर ते सुद्धा पटकन करून घेतलं बाहेर आल्यासारखं, कारण मला सारखं सारखं बाहेर यायला जमत नाही बाबूमुळे। तर मग आता इथे कालीमातेच्या मंदिरात सुद्धा ओटी भरली आणि तिथून आम्ही निघालो। तर इथे सुद्धा हे थोडंसं लांब होतं मंदिर, तरी म्हटलं जाऊ दे, तेवढेच आपलं 7 देवींची ओटी होऊन जाईल भरून। तर मग तिथून मग इथे बाहेर आलो आहोत, तर इथे सुद्धा काही त्यांचा कार्यक्रम होता, तर बाहेर बघा किती मस्त असं आपल्याला दर्शन झालं कालीमातेचं। आणि दुपारपासून दिवसभर फिरत होतो बाहेर, तर मग इथे नारळ पाणी घेतलं जरा आणि आता आपण निघालो आहोत ते म्हणजे 7वी ओटी भरण्यासाठी। आणि हे म्हणजे आपल्या घराजवळ जे महादेवाचं मंदिर आहे, तर इथे सुद्धा दरवर्षी देवी बसते, तर मग इथे आम्ही ओटी भरण्यासाठी आलो। तर मग तिथे ना एक ताई बसलेल्या होत्या, तर म्हटलं त्या ताईंचीच ओटी भरूया, तर मग इथे आम्ही 7वी ओटी त्या ताईंची भरली आणि हे सुद्धा मला म्हणाले की आता ही 7वी ओटी तू या ताईचीच भर, म्हणून मी आता त्यांची ओटी भरते।
आणि अशा प्रकारे माझी 7 ठिकाणी आज ओटी भरून झाली. आणि म्हटलं इथे मंदिरात आलोच आहोत तर दर्शनसुद्धा घेऊया. तर मग आम्ही मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी आलो तर बघा घरी येताच आम्हाला 5-10 मिनटं झाली असतील आणि लगेच पाऊस सुरू झाला. म्हटलं बरं झालं पटकन आवरून आपण घरी आलो. आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावला आणि ते ससू बघा आपला मस्त त्याचं खात बसला होता खाऊ. आणि इथे बाबूसुद्धा निवांत खेळत होता त्याचा. त्यानंतर मी जेवण करून घेतले. मम्मी एका बाजूला बाबूला खेळत होती. आज तशी बरीच धावपळ झाली, पण घरी मम्मी होती बाबूला सांभाळायला आणि हे सुद्धा माझ्यासोबत होते. त्यामुळे आम्हाला पटापट इकडे तिकडे जाता आलं. त्यामुळे आजचा दिवस सुद्धा व्यवस्थित पार पडला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मला व्यवस्थित सर्व देवींची ओटी भरता आली. चलो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. बाय.